जिल्ह्यातल्या आष्टा नगर परिषदेतील ईव्हीएम स्ट्रॉंग रूम बाहेर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आणि काल झालेल्या आष्टा नगर परिषदेतील मतदानात आणि प्रशासनानं जाहीर केलेल्या मतदानात या आकड्यांमध्ये तफावत असल्याचा आरोप मतदार आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय। प्रशासनानं रात्री दिलेल्या आकडेवारीत आणि सकाळी ऑनलाईन जाहीर केलेल्या आकडेवारीत जवळपास 2000 मतांची वाढ झाल्याचा आरोप आष्टा शहर विकास आघाडीच्या लोकांनी केलाय। दरम्यान दुसरीकडे गोंधळाच्या ठिकाणी जाऊन जयंत पाटलांनी पाहणी करत चौकशी केली। जयंत पाटलांनी पोलिसांकडून घडलेली घटना समजून घेतली। आष्टा नगर परिषदेमध्ये काल 75% मतदान झालं। काल मतदान झाल्यानंतर आपण मागं पाहू शकता बहुउद्देशीय हॉल आहे। या ठिकाणी ईव्हीएम मशीन आणण्यात आले होते, परंतु काल संध्याकाळी जी काही आकडेवारी दिली होती ग्रुपवर दिली होती त्या आकडेच्या आणि आज सकाळी दिलेल्या आकडेवारी याचा तफावत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी शरद पवार गट आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले। आपण पाहू शकतो की कार्यकर्ते आता सध्या या ठिकाणी आहेतच आणि त्यांनीच त्यांची मागणी आहे की जे काही आकडेवारी दिली होती त्या आकडेवारीची तफावत आहे ती क्लिअर करावी आणि त्याच पद्धतीने सर्व काही इथं कार्यकर्ते जमलेले आहेत। त्यांचं म्हणणं आहे की जी काही आकडेवारी तुम्ही काल दिली होती ती आकडेवारी चुकीची आहे आणि आकडेवारी यासाठीच सकाळपासून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे ठिय्या मारून बसलेले आहेत। जोपर्यंत हा प्रश्न क्लिअर होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन हटणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। परंतु त्या ठिकाणचे राष्ट्रवादी नेतेसुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि पण जिल्हा प्रशासनाकडून ते आकडेवारीचं जे काय घोळ आहे तो क्लिअर करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुजितसह आसिफ मुरसर, न्यूज 18 लोकमत, आष्टा।